ह्या सिनेमाची कास्टिंग खूप छान आहे. समीरा रेड्डी आहे, त्रिधा म्हणून अभिनेत्री आहे आणि संजय दत्तला तुम्ही या सिनेमात जे कुठेतरी या सिनेमामध्ये एक असं सरप्राईज एलिमेंट आहे, की अरे संजय दत्त ह्या कॅरेक्टरमध्ये एवढ्या स्ट्रॉंग कॅरेक्टरमध्ये काय थॉट होतं त्यांना कास्ट का पहिली कास्टिंग संजय दत्त होती का दुसरं कोण होतं आणि ते कसे ऑन बोर्ड आले? जेव्हा सिनेमा लिहिण्याच्याच प्रोसेसमध्ये होता हं. तेव्हा आम्ही आता मी नाव नाही घेणार, एक कॅरेक्टर आम्ही म्हणजे एक ॲक्टर आम्ही पकडून चाललेलो किंवा प्रोफेसर नाडकर्णींचा रोल हे करतील. हं. काही कारणास्तव त्यांनी केला नाही किंवा ते नाही म्हणाले असं नाही, त्यांच्याकडे वेळ वगैरे बऱ्याच गोष्टींचं म्हणजे समीकरणं जुळत नव्हती. म्हणून त्यानंतर असं लक्षात आलं की हा रोल बाबा फार सुंदर करू शकेल. हं. जर त्याचं म्हणजे त्याचं जे काही पर्सनॅलिटी आहे हं. ती जर आपण यूज केली प्रोफेसर नाडकर्णी म्हणून वेगळ्या पद्धतीने, हं. हा माझा थॉट होता. कारण ते शेवटी डिरेक्टरचं काम आहे हं. की पूर्ण त्या साच्यात बांधणं. तर त्याला आम्ही जेव्हा अप्रोच केला आणि सिनेमा जेव्हा ऐकवला, अर्ध्या तासाची आमची मीटिंग होती, ती 4.5 तास चालली. कारण त्यानेही तितकाच इंटरेस्ट घेतला आणि मुळात घरी घरी त्यांना हां, ऐकवली हां. स्क्रिप्ट? नाही, एका सेटवरती अच्छा. सिनेमाच्या. तर आणि मुळात असं झालं की तिथेच त्या 4.5 तासात त्यांनी सांगितलं मी हा सिनेमा करतोय. आणि सगळ्यात मोठं आश्चर्य असं होतं की सिनेमामध्ये ज्या गोष्टी आम्ही मांडतोय, ज्याचं आम्ही नरेशन देतोय, ह्याची पूर्वकल्पना म्हणण्यापेक्षा त्याची पूर्व माहिती त्यांच्याकडे होती. एवढा अभ्यास संजय अभ्यास दत्त यांचा होता, आहे. म्हणजे होता की आमच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी चूक म्हणून सांगितलं की हे चुकीचं तुम्ही चेक करा. तुम्ही जर रिसर्च केलाय म्हणताय किंवा काय, तर मान्य आहे मला, पण ह्या गोष्टी अशा नाहीत कारण मी ह्या वाचल्यात जेलमध्ये. जेलमध्ये वाचल्याचं तरी मग तोंडावरती सांगितलेलं आणि ते तसंच होतं. उदाहरण? त्यांनी एक इमर्जन्सीचा एक आमच्या सिनेमामध्ये एक इमर्जन्सीचा पार्ट आहे हं. की इमर्जन्सीमध्ये 1975 मध्ये काय भूमिका होती RSSची. तर जे आपण वाचतो ना इतिहासात, कारण इतिहास तर अनेक वेळा बदलला गेलाय, प्रत्येकाला माहित. हं. तर त्यातनं फिल्टर होऊन गोष्ट आपल्याकडे येते बऱ्याचदा. हं. ती वाचल्यानंतर किंवा त्या गोष्टीचा रिसर्च केल्यानंतर आम्ही ती तशी मांडली होती. त्याच्यात एक शब्द होता माफीनामा. हं. तर त्याचं म्हणणं असं होतं की तो माफीनामा नाहीये. कोणी लिहिलेला माफीनामा? माफीनामा अनेक लोकांनी. हं. त्यावेळी कसं संघाचे बरेच कार्यकर्ते जेलमध्ये तुरुंगात होते. होते. हं. तर त्यांच्या फॅमिलीकडनं त्या चिठ्ठ्या यायच्या, कारण तो मेसेज होता की बाबा मुलं शाळेत जातात किंवा मुलं व्यवस्थित आहेत, घरात पैसे नाही आहेत, अमुक एकडनं काम करून पैसे थोडेफार येतात, त्यात घर, अशा बऱ्याचशा गोष्टी मेसेज चिठ्ठीच्या थ्रू जायचे. ते माफीनामे नव्हते. इतिहासात त्याच गोष्टी उलट्या दाखवल्या गेल्यात की ते माफीनामे होते म्हणून. म्हणून ती गोष्ट फिल्टर होऊन आमच्याकडे माफीनामा म्हणून आली आणि RSSने सुरुवातीला विरोध केला, इमर्जन्सीला नंतर सपोर्ट केला. ही काय स्ट्रॅटेजी ट्रिक होती RSSची त्यावेळी, जे भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी, स्वयंसेवकांना वाचवण्यासाठी. ह्याचा पूर्ण अभ्यास त्याच्याकडे होता, कारण तो त्याच सेलमध्ये राहिलेला पुण्याच्या, जिथे देवरस होते. तर त्याने ती पुस्तकं तिथे वाचलेली. देवरसांची पुस्तकं हां, त्यांनी त्यांनी संजय दत्तनी वाचली आहेत. वाचलेली. म्हणून तो सांगू शकत होता. म्हणजे असं नाहीये की संजय दत्त म्हणजे फिल्मी कॅरेक्टर किंवा त्याच्यावर तो अभ्यास होता. प्रत्येक दिवशी सिनेमाच्या शूटिंगला तो स्क्रिप्ट घेऊन आमच्याबरोबर पहिल्यांदा बसायचं, मगच शूटिंगला आहे. की आज आपण हे करतो ते हे असं हवं का? हे असं नको का? मी असं करू का? किंवा मी हे करणार नाही, ठामपणे पण सांगायचं. जसं त्याच्यात काही ओघाओघाने सिनेमा रायटरकडनं, डिरेक्टरकडनं लिहिलं जातं. तर गांधींबद्दल काय, मी हे करणार नाही. कारण महात्मा गांधींचे संघाबद्दलचे विचार फार वेगळे होते. संघाचे महात्मा गांधींबद्दलचे विचार फार वेगळे. कुठच्याही प्रकारचा त्याच्यात दुश्मनी म्हणजे कॉन्फ्लिक्ट नव्हता कुठच्याही प्रकारचा. तर तो आपण जाणीवपूर्वक का दाखवावा. परत त्याचं म्हणणं होतं मी मुन्नाबाई, लगेराव मुन्नाबाई केलेलं आहे. तर मी गांधी पण माहिती आहे, त्यामुळे मी ही गोष्ट बोलणार नाही, नाहीतर मी हा सीन करणार नाही. तर तो डायल्यूट करणं कारण तो म्हणाला तुम्ही उगाच अशा गोष्टी पेरू नका की नवीन काहीतरी नरेटिव्ह काढू नका जे नाहीये. तुम्ही त्या चुका करू नका ज्या ते लोक करत आले एवढे वर्ष. एवढं त्याचं फार प्रामाणिक मत होतं. ते नाही म्हणजे नाही, आणि त्याने केलं नाही, आम्ही केलं नाही ते. अर्थात आम्ही ती दुरुस्ती करूनच सिनेमा केला. तर आजचं कॅरेक्टर ते फार म्हणजे तो त्या सिनेमात पूर्णपणे घुसला होता, जे आत्ताच स्क्रीनवर दिसतंय.
त्याने आतापर्यंत केलेल्या सगळ्या सिनेमांमधलं वेगळं कॅरेक्टर आहे. हम्म. प्रोफेसर नाडकर्णी असे कोणी असू शकतात. आणि माझ्या डोक्यात होतं एक कॅरेक्टर की असा एक 60च्या जवळ आलेला 2-1 वर्ष रिटायरमेंटला असतील एक स्कॉलर हिस्ट्रीचा, जो युनिव्हर्सिटीचा हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल, तो स्वयंसेवक असेल, आज त्याचा तितका शाखेशी किंवा संघाशी संपर्क नसेल, पण मूळ विचार तेच आहेत, हम्म. तिथूनच आलेले आहेत. आणि त्याच्यात तर त्या बेसवरती एक कॅरेक्टर मला आवडतं, ते त्याने तसं पोर्ट्रे केलेलं आहे.